नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत खास व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. मिक्सरचा वापर झाला की लगेच कोरड्या कपड्याने मिक्सर पुसून घ्यावे. यामुळे मिक्सरवर डाग पडून राहत नाहीत आणि मिक्सर खराब देखील होत नाही. तर स्वयंपाकघरामध्ये बरेचसे पदार्थ वाटण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करत असतो. तर मिक्सर व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 2. बेसन पिठाची बेसन पोळी बनवताना त्यात चिमूटभर सोडा घालावा. यामुळे बेसन पोळी खूपच कुरकुरीत अशी होते. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे आपल्या सर्वांची आवडती शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी. टीप नंबर 3. शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवताना त्यात थोडासा मटण मसाला टाकावा. यामुळे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी जास्त टेस्टी व चवदार अशी लागते. टीप नंबर 4. कोबीची भाजी बनवताना त्यात मॅगी मसाला टाकावा. यामुळे कोबीची भाजीची चव खूपच अप्रतिम व टेस्टी अशी लागते. तर कोबीची भाजी म्हटलं की प्रत्येकजण घरातले नाक मुरडतात. तर ती भाजी अधिक टेस्टी लागण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 5. खिचडी बनवताना मसाल्यामध्ये डाळ व तांदूळ परतून मग पाणी घालावे. असे केल्याने खिचडीला छान चव येते व खिचडी लवकर शिजते. तर स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये प्रत्येक गृहिणी बनवते ती म्हणजे सर्वांची आवडती खिचडी. टीप नंबर 6. खिचडी किंवा कोणताही पदार्थ जळालेला खाऊ नये. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. बऱ्याच जणांना खिचडी खाली डागलेली किंवा लागलेली खाण्याची सवय असते, पण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर तुम्हाला पण खाली डागलेली किंवा लागलेली थोडीशी करपलेली खिचडी जर खाण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 7. भरलेली वांगी करताना मसाला भरताना त्यामध्ये नारळाचा चव, शेंगदाण्याचा कूट व तिळाची पावडर हे समप्रमाणात घेऊन एकत्रित करून वांगी भरून घ्यावी. यामुळे भरलेली वांगी चवीला खूपच अप्रतिम अशी लागतात व यामुळे वांग्याच्या भाजीला खूपच भन्नाट अशी चव येते. तर भरलेली वांगी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 8. गाजराचा हलवा बनवताना त्यामध्ये थोडीशी दुधावरची मलई घालावी. यामुळे गाजराच्या हलव्याची चव अधिक टेस्टी अशी लागते. तर गाजराचा हलवा बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. अतिशय उपयुक्त अशी ही खास टीप आहे टीप नंबर 9. कच्ची केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवा. 8 ते 10 दिवस ती टवटवीत राहतात. फक्त 2 दिवसातून त्यामधील पाणी बदलावं लागेल. तर कच्ची केळी जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. कोरा चहा करताना त्यात तुळस, गवती चहा, लिंबाची पाने आणि थोडंसं आलं ठेचून त्या चहामध्ये घातल्यास चहा खूपच चविष्ट असा होतो. तर आपण सकाळी सकाळी कोरा चहा पितो त्यामध्ये तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 11. कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी एखाद्या सुती कापडात गुंडाळून ती फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे ती जास्त दिवस टिकून राहते. तर कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. मटकी शिजवताना पाणी न घालता वाफेवरच शिजवावी. यामुळे मटकीची भाजीची चव खूपच जास्त टेस्टी व छान लागते. पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करत असतो. टीप नंबर 13. फ्रीजमध्ये शक्यतो गोलाकार व चपटे डबे वापरावे. यामुळे फ्रीजमध्ये कमी जागेत जास्त डबे बसतात आणि जागा देखील फ्रीजमध्ये शिल्लक राहते. टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. पुढील टीप आहे अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 14. शेवभाजी बनवताना किंवा करताना फोडणीत चिमूटभर हिंग घातल्यास शेवभाजी चविष्ट लागते. तर शेवभाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा.
टिप नंबर 15. पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून 20 मिनिटे पाय त्या पाण्यात ठेवा. यामुळे पायदुखी थांबेल. तर तुमचे पण पाय जर दुखत असतील तर ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 16. थंडीत केसामध्ये कोंडा होतो, त्यासाठी थोडेसे दही व लिंबाचा रस एकत्रित करून केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होतो. तर तुमच्या पण केसामध्ये जर जास्त प्रमाणात जर कोंडा झाला असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 17. स्वयंपाक झाला की लगेच शेगडी ओटा साफ करून घ्यावा. जर तुम्ही थोड्या वेळाने साफ करायला गेलात तर शेगडीवरचे डाग कडक होतील व ते साफ करायला जास्त वेळ लागतो. तर तुमच्या पण स्वयंपाकघरामध्ये तुम्ही ही टीप साफ करण्यासाठी नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.